प्रॉब्लेम स्टेटमेंट, सेकंड आहे डेटा गॅदरिंग, थर्ड एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. देन यामध्ये डेटा गॅदरिंगमध्ये आपण 2 डेटाबेस सांगितले होते की MySQL असेल, MongoDB असेल, किंवा तुमच्या माहिती असतं कॉकरोच नावाचा पण एक डेटाबेस आहे. ओके, कॉकरोच. ओके. देन एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस ज्याला आपण EDA म्हणतो, तो EDAमध्ये आपण पांडाज असेल, NumPy, Cbun, Matplotlib यासारख्या लायब्ररीज किंवा याचा यूज करतो. फीचर इंजिनिअरमध्ये आपण स्केलिंग करतो, विच इज ऑलवेज रिक्वायर्ड इन डिस्टन्स बेस्ड अल्गोरिदम. देन स्टँडर्डायझेशन, नॉर्मलायझेशन, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण पाहिलं होतं लॉग, स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट अशा टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं की आपण फीचर इंजिनिअरिंगमध्ये ना एन्कोडिंग नावाचा प्रकार येतो, ज्यामध्ये तुम्ही न्यूमेरिकल डेटा किंवा जे काही कंटिन्युअस डेटा आहे ना तो कन्वर्ट करतात. पण कशाचा? त्यांचा बेस फॉर्म असला पाहिजे कॅटेगरिकल डेटा. मीन्स आय कॅन से दॅट तुमचा ओरिजिनल फॉर्म असणारा कॅटेगरिकल डेटा असेल. सो यू आर कन्वर्टिंग कॅटेगरिकल डेटा इंटू न्यूमेरिकल डेटा और कंटिन्युअस डेटा, आय कॅन से दॅट. ओके. एन्कोडिंगमध्ये 2 टाईप्स आहेत मेन, जे की वन हॉट एन्कोडिंग आणि लेबल एन्कोडिंग इथं मेन्शन केले. पण अपार्ट फ्रॉम दिस देर आर ऑल्सो 2 more मेथड्स फॉर एन्कोडिंग और द टाइप्स ऑफ एन्कोडिंग लाईक हॅश एन्कोडिंग अँड द फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग. देन बिनिंग हा एक प्रकार आहे ज्यामध्ये ना तुमचा जे काही कंटिन्युअस डेटा आहे तो डिफरंट बीन्समध्ये सेग्रिगेट केला जातो. ओके. देन फीचर सिलेक्शनमध्ये 3 मेथड्स आहेत, ज्यामध्ये फिल्टर मेथड, रॅपर्ड मेथड आणि एम्बेडेड मेथड या 3 मेथड येतात. ओके. त्यानंतर मॉडेल ट्रेनिंगमध्ये आपण पाहिलं होतं की मॉडेल ट्रेनिंगमध्ये कोणकोणते अल्गोरिदम आहेत. तर फर्स्ट आहे लिनियर, देन केनियन रिग्रेशन, then after K-NN regression there will be decision tree regression and random forest. Okay, next, just a moment. Okay, so next मॉडेल ट्रेनिंग. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल ट्रेनिंग नंतर आहे मॉडेल इव्हॅल्युएशन. सो मॉडेलचा जो काही परफॉर्मन्स आहे तो इव्हॅल्युएट करायचा असेल तर आपल्याकडे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहेत लिनियर आणि क्लासिफिकेशन, आय मीन रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनसाठी. सो रिग्रेशन असेल तर रिग्रेशनसाठी आपल्याकडे MSE, MAE, RMSE, आर स्कोअर आणि ॲडजस्टेड आर स्कोअर. जर क्लासिफिकेशन टाईपचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे, कन्फ्युजन मॅट्रिक्स, क्लासिफिकेशन रिपोर्ट, प्रिसिजन, ॲक्युरसी, रिकॉल आणि ॲप-बीटा. हे सगळे मॅट्रिक्स आपण पुढे पाहणार आहोत, सो डोंट वरी. देन AUC ROC कर्व असा पण एक प्रकार आहे. त्यानंतर वेब डेव्हलपमेंट फ्रेमवर्क, ज्यामध्ये आपण फ्लास्क, जँगो, फास्टएपी आणि gRPC याबद्दल डिस्कस केलं होतं. देन डेप्लॉयमेंटमध्ये आपण 3 पाहिल्या होत्या गोष्टी, एक AWS, GCP आणि मायक्रोसॉफ्ट Azure, आणि 4th आहे Heroku, जो की ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. सो इथपर्यंत काल झालं होतं, सगळं डिटेलमध्ये कव्हर केलं होतं. आज पाहणार आहोत तुमचा फर्स्ट अल्गोरिदम, ज्याला आपण लिनियर रिग्रेशन म्हणतो. ओके. सो बेसिकली तुम्ही पाहिलं असेल 10th सगळ्यांची झालेली आहे, राईट. सो ते 10th जर तुम्हाला झालं असेल तर लिनियर लाईनचं इक्वेशन होतं का? लिनियर इक्वेशन हो सर. काय होतं ते? y इज इक्वल टू mx प्लस c, राईट. तेच ना? हो, बरोबर. हां. तेच इक्वेशन इथं पाहणार आहोत. बेसिकली लिनियर इक्वेशनमध्ये पण हेच इक्वेशन आपण पाहतो. ओके. पण हे पाहण्या अगोदर जस्ट डेफिनेशनवरती येतो. ओके. सो लिनियर रिग्रेशन हा एक रिग्रेशन टाईपचा प्रॉब्लेम आहे, किंवा विच कम्स फॉर दी लिनियर रिग्रेशन हा अल्गोरिदम पण जिथं ना रिग्रेशन टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत त्या केसमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याचा यूज करतो. ओके. रिग्रेशन टाईप म्हणजे त्यांना टार्गेटमध्ये डेटा आहे तो कंटिन्युअस फॉर्ममध्ये असेल किंवा न्यूमेरिकल डेटा असेल, अशा गोष्टींसोबत किंवा अशा प्रॉब्लेमसोबत डील करण्यासाठी लिनियर रिग्रेशन नावाचे अल्गोरिदम किंवा यासारखे अल्गोरिदम यूज करतो. ओके. सो टॉकिंग अबाउट द लिनियर रिग्रेशन, टार्गेट कॉलम कंटेन्स दी कंटिन्युअस व्हॅल्यू और द न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके. याची डेफिनेशन सांगायची असेल तर इट इज द प्रेडिक्टिव्ह मॉडेल विच इज यूज टू दी लिनियर, विच इज used to find the linear relationship between the dependent and independent variable. Independent variable will be one or more than one also. Okay. So meaning सांगतो,
हा एक ना लिनियर रिग्रेशन एक प्रिडिक्टिव्ह मॉडेलसाठी यूज केलं जातं किंवा एक अल्गोरिदम आहे, लक्षात ठेवा. ज्याचं मेन काम आहे की लिनियर रिलेशनशिप प्रेडिक्ट करायची किंवा दाखवायची डिपेंडंट व्हॅरिएबल आणि इंडिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, डिपेंडंट व्हॅरिएबल वन किंवा एकपेक्षा जास्त पण असू शकतं, हे सांगेन पुढे. त्याला मल्टी आउटपुट रिग्रेशन म्हणतात, तो पुढचा पार्ट आहे. ओके, तर सध्या लक्षात असू द्या की डिपेंडंट व्हॅरिएबल असेल आणि इंडिपेंडंट व्हॅरिएबल वन एक किंवा एकपेक्षा जास्त असतील. देन हा पॅरामेट्रिक अल्गोरिदम आहे. पॅरामेट्रिक मीन्स इट्स हॅविंग द ॲझम्पशन अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. ओके, अशा टाईपचा अल्गोरिदम ज्याचं ना ज्याला किंवा ज्याबद्दल ना डेटा डिस्ट्रीब्युशनबद्दल त्याचे काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. ॲझम्पशन इज नथिंग बट काहीतरी स्टँडर्ड्स आहेत, काहीतरी रूल्स डिफाईन केले आहेत, काहीतरी गृहीतके आहेत. ओके, देर आर सम अझम्पशन फॉर दॅट सच टाईप ऑफ अल्गोरिदम अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा अँड सच टाईप ऑफ अल्गोरिदम इज नोन एज पॅरामेट्रिक अल्गोरिदम. सिंपल आहे, लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूने विचारलं तर पॅरामेट्रिक अल्गोरिदम मीन्स इट्स हॅविंग द अझम्पशन अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. डेटाचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल त्याचे काहीतरी अझम्पशन्स असतील. हे जस्ट आता डिस्कस केलं होतं, y इक्वल्स टू mx प्लस सी. ओके, देन टाईप्स ऑफ लिनियर रिग्रेशन. सो बेसिकली लिनियर रिग्रेशनचे दोन टाईप्स आहेत, सिम्पल लिनियर रिग्रेशन अँड मल्टिपल लिनियर रिग्रेशन. सिम्पल लिनियर रिग्रेशनमध्ये फक्त आणि फक्त एकच इंडिपेंडंट व्हॅरिएबल असेल. ओके, मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये 2 और मोर दॅन 2 इंडिपेंडंट व्हॅरिएबल असतील. क्लिअर झाली इथपर्यंत टाईप्स आणि डेफिनेशन आणि बेसिक लिनियर रिग्रेशन? येस सर. ओके, सो अझम्पशनच्या कडे जाण्या अगोदर जस्ट इम्पॉर्टंट थिंग की y इज इक्वल्स टू mx प्लस सी. y इज नथिंग बट युअर डिपेंडंट व्हॅरिएबल. या डिपेंडेंट. x is nothing but independent variable, c is nothing but the y-intercept, and m is nothing but the slope. Clear? एक Yes. क्वेश्चन देतो, ठीक आहे. सो तुमचं काम असेल त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. यूज युअर ओन ब्रेन. असेल तर आहे ऑब्वियसली सगळ्यांना ब्रेन. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगा, m इज इक्वल्स टू 4 असेल, c इज इक्वल्स टू 2 असेल, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? सिम्पल. आणि एक्सची व्हॅल्यू सांगायची असेल तर आय कॅन ऑल्सो गिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स इज इक्वल्स टू 6 घ्या, सॉरी 6. So 26. राईट. ओके, सो फॉर हे y इज इक्वल्स टू मिक्स प्लस हे सिम्पल स्ट्रेट लाईनचं इक्वेशन होतं. त्यानंतर आपण म्हणत होतो की सिम्पल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशन. ओके, सो लक्षात असू द्या, हे जर असेल ज्या ठिकाणी y इज इक्वल्स टू mx प्लस सी असेल, लक्षात ठेवा सिम्पल लिनियर रिग्रेशन आहे. ओके, जिथं मल्टिपल लिनियर रिग्रेशन आहे ना, त्या केसमध्ये तुमचा फॉर्म्युला असेल y इज इक्वल्स टू mx x1 प्लस सी, सॉरी mx x1 प्लस m2 x2 m3 x3 प्लस m4 x4 अप टू mn अँड xn. ओके, कारण मी म्हणते मल्टिपल लिनियर रिग्रेशन, या केसमध्ये मल्टिपल इंडिपेंडंट व्हॅरिएबल असतील. फॉर्म्युला विल बी अगेन आय एम रिपीटिंग, y इज इक्वल्स टू m1 x1 m2 x2 m3 x3 अप टू mn xn ॲट द लास्ट प्लस सी, बिकॉज y इज इक्वल्स टू mx प्लस सी. क्लिअर झालं सिम्पल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशन? येस. प्रियंका क्लिअर आहे का? ओके, त्यानंतर काही इमेजेस असतील माझ्याकडे. इट्स टेकिंग टाईम, लेट इट बी. ओके, त्या इमेजेस सांगण्या अगोदर हे पण सांगतो. सी, लिनियर डेटा आणि नॉन लिनियर डेटा. लिनियर डेटा म्हणजे ना जिथं काहीतरी डेटा काहीतरी इनपुट्स देते, सॉरी काहीतरी आउटपुट देते आणि काहीतरी त्याबद्दल काहीतरी डिटेल्स देते, इनसाइट्स गॅदर करण्यासाठी किंवा कलेक्ट करण्यासाठी. सो त्याबद्दलच आहे. जस्ट वेट. इट्स टेकिंग टू मच टाईम. ओके, सो लिनियर डेटा आणि नॉन लिनियर डेटा पाहणार आहोत.
जिथे ना एक्स आणि वाय हे दोन व्हॅरिएबल असतील आणि दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल, म्हणजे एक्स वाढत असेल तर वाय पण वाढते, म्हणजे एक्स अँड वाय बोथ आर डिरेक्टली प्रिपोर्शनल. त्या केसमध्ये मी म्हणू शकतोय की इट्स इज इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, जस्ट एक्स वाढतंय आणि वाय कमी होतंय, म्हणजे देअर इज वी कॅन से दॅट प्रिपोर्शनल आणि काहीतरी होतं. तुम्ही रिलेशन वगैरे फिजिक्समध्ये पाहिले असेल तर डायरेक्टली प्रिपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रिपोर्शनल, राईट? ऐकले Yes. असेल. सो अपवर्ड हो डायरेक्शन सर. असेल तर एक्स विल बी डिरेक्टली प्रिपोर्शनल टू द वाय. ओके, जर एक्स वाढत असेल वाय कमी होत असेल किंवा वाय वाढत असेल एक्स कमी होत असेल तर त्या केसमध्ये देअर विल बी द इन्व्हर्सली प्रिपोर्शनल. ओके, म्हणजे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, नॉन लिनियर डेटा म्हणजे ना काहीच रिलेशन तुम्हाला सांगता येणार नाही की पाहून एक्स आणि वायला. ओके, त्या केसमध्ये जो काय डेटा असेल तो नॉन लिनियर डेटा असेल, एकदम स्कॅटर्ड फॉर्ममध्ये डेटा असेल. ओके, सो आणखी एक कन्सेप्ट आहे बेस्ट फिट लाईन. ओके, सो बेस्ट फिट लाईन इज नथिंग बट द लाईन विच पासेस थ्रू द मॅक्झिमम डेटा पॉईंट्स. ओके, ते इमेजेस दाखवल्यानंतर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील किंवा व्हिज्युअलाइज होतील. Best fit line is nothing but the line which passes through the maximum data points. Okay, so that's all about the basic of linear regression. Okay, after that assumptions आहे. ओके, त्या इमेजेस शो करतो, डोंट वरी. फाईल आतापर्यंत ओपन झाली नव्हती, ठीक आहे. इट्स ओपनिंग. ठीक आहे, यात इमेजेस आहे. ठीक आहे, ओपन होतील तोपर्यंत मी पुढच्या पार्टकडे येतो. ठीक आहे, सो ॲझम्पशन्स आहेत टोटल. मगाशीच आपण पाहिलं की पॅरामेट्रिक अल्गोरिदम म्हणजे असा अल्गोरिदम ज्याला ना डेटा डिस्ट्रीब्युशनबद्दल काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. याचा अर्थ लिनियर रिग्रेशन हा पॅरामेट्रिक अल्गोरिदम आहे, म्हणजे लिनियर रिग्रेशनमध्ये काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. टोटल आपल्याकडे 4 ॲझम्पशन्स आहेत लिनियर रिग्रेशनमध्ये. फर्स्ट आहे लिनियरिटी, सेकंड आहे नो मल्टी कोलिनियरिटी, थर्ड आहे नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल. रेसिड्युअल इज नथिंग बट अगेन एरर, लक्षात असू द्या. फोर्थ इज होमोस्कॅडॅसिटी. ओके, ज्यालाच ना हा पण रेसिड्युअल्स रिलेटेड आहे. पहिले जे दोन आहेत लिनियरिटी आणि नो मल्टी कोलिनियरिटी हे ॲझम्पशन्स बिफोर मॉडेल ट्रेनिंग चेक करतात, आणि बाकीचे जे दोन ॲझम्पशन्स आहेत ज्याला नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल म्हणतात किंवा होमोस्कॅडॅसिटी म्हणतात ते आफ्टर मॉडेल ट्रेनिंग चेक करतात. ओके, लक्षात असू द्या लिनियरिटी इज नथिंग बट लिनियर रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, या केसमध्ये एक्स आणि वाय असेल. ओके, इट्स नथिंग बट द लिनियरिटी. दोघांमध्ये जिथं रिलेशनशिप दाखवलं जातं आहे एक्स आणि वायमधलं इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये, त्याच म्हणतात तिथं लिनियरिटी एक्झिस्ट आहे, जर काही लिनियर म्हणजे रिलेशन दाखवत असेल तर. ओके, इमेज इज ओपनिंग. लेट इट बी. ओके, लिनियरिटी झाला. त्यानंतर बेस्ट फिट लाईन कळालं सगळ्यांना, लिनियरिटी पण कळालं, ॲझम्पशन्स पण कळाले. याचे ना जी काही थेरी आहे ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. ओके, बट जे काही सध्या सांगितलं ते क्लिअर आहे. बाकी ते 3चं नाही समजलं सर. काय नाही समजलं तुम्हाला? ते मल्टी काय होतं ते मल्टी अरे कोलिनियरिटी मी काय म्हटलं सांगतो म्हटलंय ना. हा ओके, हा लक्ष नाही का? आहे लक्षात. ओके, मी काय म्हटलं आतापर्यंत जे झाले ते क्लिअर आहे का? मी सांगितलंच नाही तर ते कसं क्लिअर असेल? हा ओके ओके चालेल. ओके, सो फाईन. स्क्रीन आहे विजिबल आणि इमेज पण दिसत असेल स्क्रीनवर तुम्हाला. हो सर. ओके, मी सांगितलं की सपोज इथं एक्स असेल, या साईडला एक्स, इथं वाय सॉरी इथं होरिझेंटलला एक्स असेल, व्हर्टिकलला वाय असेल. एक्स इज नथिंग बट इंडिपेंडंट व्हॅरिएबल, राईट? इथं मी ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल. ओके, सो एक्स इज नथिंग बट इंडिपेंडंट अँड वाय इज नथिंग बट द डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, सो या केसमध्ये पहा, ही डायग्राम पाहून ना तुम्हाला काहीतरी कन्क्लुजन भेटेल किंवा काहीतरी सांगता येईल. ओके, इफ यू चेक द डायग्राम यू विल गेट आयडिया अबाउट दिस. ओके, की यामध्ये एक्झॅक्ट काय होतं आहे. ओके, सो बेसिकली राईट. ओके, आय एम जस्ट ड्रॉइंग अ स्केच हिअर, डुईंग द मार्कअप. ओके, सो या केसमध्ये जर पाहिलं असेल, हे मी मगाशी काय म्हटलं, हे तुमचं वाय आहे, राईट, अँड दिस विल बी युअर एक्स, राईट.
एक्स. एक्स सारखं दिसत नाही बट एक्स ॲझ्युम करा, हे एक्स आहे आणि हे तुमचा वाय आहे. ओके, दिस विल बी युअर इंडिपेंडंट, दिस विल बी युअर डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, याला पाहिलं तर तुम्हाला कळेल की काहीतरी रिलेशन आहे, म्हणजे एक्स वाढला की वाय वाढतोय, राईट? बरोबर आहे ना? हो सर. सिम्पल. कळत नसेल कोणाला तर आणखी सांगतो. इथं वायची व्हॅल्यू 1 असेल, इथं एक्सची व्हॅल्यू 1 असेल, राईट? इथं वायची व्हॅल्यू 2 असेल, इथं एक्सची व्हॅल्यू 2 असेल, राईट? वायची व्हॅल्यू 3 असेल, एक्सची व्हॅल्यू 3 असेल. आता मी जर यांना प्लॉट केलं सिम्पल, हे म्हणजे एक्झॅक्टली प्लॉट होत नाही बरोबर, ओके, पण ॲझ्युम करा हे हे असं प्लॉट होते. ही लाईन ड्रॉ केली ना, सेकंड लाईन थर्ड, हे एक्झॅक्टली असे प्लॉट होतात स्ट्रेट लाईनमध्ये. ओके, सो काहीतरी रिलेशन आहे, एक्स वाढलं की वाय वाढतंय, राईट? आणि वाय वाढलं की एक्स पण वाढतंय, किंवा दोघं प्रिपोर्शनल आहेत एकमेकांना. दॅट्स वाय आय हॅव मेन्शन हिअर एक्स इज डिरेक्टली प्रिपोर्शनल टू वाय. ज्यास वाय वाढते त्यास एक्स पण वाढते. क्लिअर? अपवर्ड डायरेक्शन, टॉकिंग अबाउट द लिनियर डेटा किंवा लिनियरिटी. देन डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होते. सेम इथं पण वाय असेल, राईट? इथं पण एक्स असेल. ओके, देन डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होते. आता तुम्ही चेक करा, एकाची व्हॅल्यू जास्त असेल तर एकाची व्हॅल्यू कमी असेल. ओके, हे सगळं यामध्येच येतं आहे. दॅट्स वाय आय हॅव मेन्शन एक्स इज इन्व्हर्सली प्रिपोर्शनल टू वाय. दॅट्स वाय एक्स इन्व्हर्सली प्रिपोर्शनल 1 डिवाइड बाय वाय, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होते. क्लिअर? काय हो डाऊट? सर. नो. पुढे पहा, नॉन लिनियर डेटामध्ये. नॉन लिनियर डेटामध्ये ना, डेटा पाहून तुम्हाला काहीच कन्क्लुजन किंवा काहीच आयडिया भेटणार नाही. सो डेटा कसा पण ना स्कॅटर्ड झालेला असेल. ओके, देअर विल बी नो फिक्स पॅटर्न. ओके, सो अशा डेटाला नॉन लिनियर डेटा म्हणतात. देन अगेन दुसरी एक नॉन लिनियर डेटाची क्लेस आहे, जिथे ना डेटा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये असेल. हे डॉट 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 काढलेलं आहे, मी फक्त त्याला सर्कल मारलेलं आहे. ओके, दॅट्स इट. बट डॉट 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 फॉर्ममध्ये डेटा असेल, जो ना डेटा पाहून तुम्हाला कन्क्लुजन काहीच घेता येणार नाही. ओके, सो लक्षात असू द्या. मग अशी जी पॉईंट्स आहेत ती सांगतो. बेस फिट लाईन इज नथिंग बट द लाईन विच passes through the maximum data points. Okay, and the equation for straight line is again nothing but y is equals to mx plus c. Clear? ह्याला मी बॅक घेतो, पहिलं ओरिजिनल जशी होती तशी इमेज करतो. ओके, आणि त्यानंतर डिरेक्टली बेस्ट फिट लाईन सांगतो. ओके, सपोज हा तुमचा प्लॉट आहे असं समजा. ओके, आणि हे तुमचे डेटा पॉईंट्स आहेत. मी ड्रॉ करतो डेटा पॉईंट्स इथं 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 असे काहीतरी मल्टिपल डेटा पॉईंट्स आहेत. जस्ट ॲझ्युम. ओके, मल्टिपल ड्रॉ केल्यात पण मल्टिपल डेटा पॉईंट्स आहेत. ओके, आणि एक लाईन आहे जी तुमची ना मॅक्झिमम डेटा पॉईंटमधनं पास होते. ओके, इथं डेटा पॉईंट्स आहेत आणि ही जी लाईन ड्रॉ केली दिसते ना, या लाईनमधनं सगळ्यात जास्त डेटा पॉईंट्स जातात. ओके, सो दॅट लाईन विल बी युअर बेस्ट फिट लाईन, BFL. क्लिअर? बेस्ट फिट लाईन. त्या लाईनवरनं जास्तीत जास्त डेटा पॉईंट्स गेलेले असतील किंवा ती लाईन जास्तीत जास्त डेटा पॉईंट्समधनं पास झालेली असेल. गॉट इट? येस सर. येस सर. सो हे होतं नॉन लिनियर डेटा आणि लिनियर डेटाबद्दल. ओके, सो मी बॅक घेतो याला आणि परत दुसऱ्या इमेजकडे येतोय. ओके, रिसेंट चेंजेस नो, कॅन्सल. ठीक आहे, चालेल. फाईन. ओके, सो हे होतं नॉन लिनियर डेटाबद्दल. पुढे नेक्स्ट स्लाईड किंवा नेक्स्ट इमेज आहे, हे सांगेन मी पुढे. ओके, काल पण आय थिंक याबद्दल आपलं डिस्कशन झालं होतं, MSc वगैरे. फक्त ना तेवढ्या डीपमध्ये आपण गेलो नव्हतो. आता एक एक टर्म आपण ना पाहू जी की इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सच्या अंडर येते. सो फर्स्ट होतं MSE. ओके, MSE इज नथिंग बट इव्हॅल्युएशन मॅट्रिक्समधला एक पॅरामीटर आहे जे की लिनियर रिग्रेशनमध्ये वापरतात किंवा रिग्रेशन टाईपच्या प्रॉब्लेम्सला वापरतात. So MSE is nothing but the mean square error. It's also called as the cost function in linear regression. Okay, regression problem मध्ये cost function पण म्हणतात. लक्षात असू द्या, इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असू शकतो जो की इम्पॉर्टंट आहे. देन MSE is equals to summation of, फॉर्म्युला आहे लक्षात असू द्या, MSE is equals to summation of YA minus YP चा स्क्वेअर डिवायडेड बाय N. याचा मिनिंग सांगतो. MSE जर फुल फॉर्म जस्ट क्लिअर झाला आहे, समेशन हे सगळेच समेशन हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो y इज नथिंग बट y ॲक्च्युअल. ओके, y हा तुमचा टार्गेट कॉलम आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, राईट? ओके,
सो वाय ॲक्च्युअल म्हणजे टार्गेट जे काय तुमचं ॲक्च्युअल असेल ते मायनस वाय प्रिडिक्टेड म्हणजे जे काय तुमचं प्रिडिक्शन भेटलं आहे ते दॅट इज वाय पी ब्रॅकेटचा स्क्वेअर divided by n is nothing but total data points or number of sample which you have taken or the considered. Okay, so that is when all things gets combined then formula get formed, that is of MSE. So MSE is nothing but summation of y minus yp चा square divided by n. क्लिअर झाला फॉर्म्युला? काही डाऊट आहे फॉर्म्युल्यामध्ये कोणाला असेल तर आत्ता सांगा, कारण पुढे एक स्टेप अप ॲडव्हान्सला जातो आपण. एनी डाऊट? नो सर. ओके, देन SSC जो आपण वरती फॉर्म्युला पाहिला ना त्याबद्दल डिस्कस करत आहोत. SSC इज नथिंग बट समेशन ऑफ YA मायनस YP चा स्क्वेअर. ओके, याच टर्मला RSS पण म्हणतात. RSS इज नथिंग बट रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर्स. ओके, लक्षात असू द्या, याच टर्मला RSS पण म्हणतात. SSC समेशन ऑफ YA मायनस YP चा स्क्वेअर, याच टर्मला RSS म्हणतात. RSS इज नथिंग बट रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर आणि SSC इज नथिंग बट सम ऑफ स्क्वेअर एरर. लक्षात असू द्या, टर्म्स इम्पॉर्टंट आहेत, कन्फ्यूज होऊ नका. देन रूट मीन स्क्वेअर एरर. ओके, याला शॉर्टमध्ये RMSC पण म्हणतात. ओके, आणि ज्यावेळेस MSC आहे याला MSCचं ना MSCवरती जर अंडर रूट टाकला तर हे बनतं आहे रूट मीन स्क्वेअर एरर. तुम्ही पाहिलं असेल तर समेशन ऑफ y मायनस YP चा स्क्वेअर आहे, त्यावरती फक्त मी अंडर रूट टाकला आहे आणि त्यानंतर फॉर्म काय होतं तर RMSC. RMSC इज नथिंग बट root means square error and the formula is all we know, summation of y minus yp चा square divided by n आणि जे काय टर्म असेल ती अंडर रूट मध्ये असेल. ओके, सो दॅट ऑल अबाउट RMSC. ओके, क्लिअर? हो सर. ओके, सो नेक्स्ट असेल ओके, आपण जस्ट बेस फिट लाईनबद्दल डिस्कस केलं होतं. हे पुढची स्लाईड आहे, सांगेन पुढे आल्यानंतर. सध्या फक्त माझ्यासुद्धा माहिती असू द्या की ही बेस फिट लाईन असेल जर सगळी म्हणजे सगळे मॅक्झिमम डेटा पॉईंट्स जर या लाईनमधून जर पास होत असेल तर. ओके, क्लिअर? हो. देन आणखी काय आहे यामध्ये सांगण्यासारखं? ठीक आहे. ओके, ही एक टर्म आहे, मी सांगेन असे वेळ आल्यानंतर प्रत्येक ही स्लाईड आहे की मी प्रत्येक इमेज आहे ना प्रत्येकाचा मिनिंग सांगेन. सध्या फक्त काही यामध्ये गोष्टी ॲडव्हान्स आहेत त्या मी तो पॉईंट आल्यानंतर पुढे कव्हर करेन. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे की कुठं पॉझिटिव्ह आणि कुठं निगेटिव्ह असते कोणत्या ॲक्सेसवरती. जर कुणाला माहीत नसेल तर सांगा, ते पण एक्सप्लेन करून सांगतो. माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठं असते? क्लिअर? हो सर. बाकी हो सर. ओके, जर माहीत नसेल तर परत एक्सप्लेन करतो. सी, हा जो आहे तिथं पॉझिटिव्ह असते, या साईडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या साईडला का असेल निगेटिव्ह, या साईडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. माईक कोणाचं ऑन आहे बंद करा, आत्ता सांगतो. बोलायचं नसेल काम नसेल तर माईक बंद करा, बाकीच्यांना डिस्टर्ब होते. कोण आहे? बोलायचं नसेल तर माईक बंद ठेवा. ओके, ठीक आहे. हे क्लिअर झालं असेल, प्लस मायनस किंवा प्लस प्लस किंवा जे काय असेल ना टर्मिनॉलॉजी काय आहे. ओके, देन ठीक आहे. आणखी पुढे काय जे तुम्हाला सांगायसारखं आहे, हा जे आपण डिस्कस करत होतो y इज इक्वल्स टू mx प्लस c, हा तो तुमचा इंटरसेप्ट असेल, हा तुमचा m स्लोप असेल. ओके, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो डोंट वरी अबाउट दिस. फाईन. हो, याबद्दल होतं. आता जे काय ॲझम्पशन्स आहेत ना, ॲझम्पशनकडे मी येतो. पण ॲझम्पशन्सकडे येण्या अगोदर जस्ट अ मोमेंट. ओके, या गोष्टी आहेत, जस्ट स्लाइड संपलेली आता. ओके, हे पहा, आता आपण अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या. अपवर्ड डायरेक्शन म्हणजे एक वाढलं तर दुसरं पण वाढत असेल, लाईक एक्स वाढलं तर वाय पण वाढते. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक वाढलं तर दुसरं कमी होतं असं काहीतरी, किंवा दोघांपासून वेगळं रिलेशन असेल. दोज आर नो इन्व्हर्सली प्रिपोर्शनल, आय कॅन से दॅट. जस्ट कीप इन माइंड की आरची जी रेंज आहे, आरची रेंज वॅरी करते -1 to +1 मध्ये. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. आरची रेंज वॅरी करते, कॅपिटल आर, रेंज ऑफ आर विल वॅरीज फ्रॉम -1 to +1. ओके, यामध्ये रेंजेस आहेत आणखी की गुड रेंज कोणती, वाईट आय मीन बॅड रेंज कोणती, यासाठी.
सो लक्षात असू द्या, आरची जर व्हॅल्यू 0.7 ते 1च्या मध्ये असेल तर इट विल बी गुड, और आय कॅन से दॅट इट्स नो गुड प्रेडिक्टर. ओके, आरची जर व्हॅल्यू जर -0.1 टू -0.7 याच्यामध्ये असेल तर इट्स नो निगेटिव्ह गुड प्रेडिक्टर आय कॅन से. ओके, बट आरची रेंज जी काय आहे ती -0.3 ते +0.3च्या मध्ये असेल तर त्या केसमध्ये डेटा हा पूर्ण स्कॅटर्ड झालेला असेल आणि इट्स इंडिकेशन दॅट दोज फीचर्स आर द बॅड प्रेडिक्टर. गेटिंग माय पॉईंट. 3 कॅटेगरी सांगितल्या, गुड प्रेडिक्टर, द पॉझिटिव्ह गुड प्रेडिक्टर, निगेटिव्ह गुड प्रेडिक्टर or the negative predictor, and the last bad predictor which falls under the non-linear data. Okay, good predictor upward direction, downward direction means there is inversely proportional, that will be negative predictor. At the last, bad predictor which falls under the -0.3 to +0.3, it is non-linear data or completely scattered data. Clear या 3 गोष्टी, ranges of R. हो सर, समजलं. ओके, देन हे आता जे सांगितलं ते आहे गुड प्रेडिक्टरची रेंज. एक लाईक आय हॅव गिवन द वन एक्झाम्पल 0.8, 0.7, 0.45 अँड 0.9. तर ओळखायची होती गुड प्रेडिक्टर कोणते आहेत. ऑब्विसली 0.7, 0.8 इथं ऑब्विसली रेंज दिली आहेत ना, त्या रेंजमध्ये फक्त आयडेंटिफाय करायचं. आणि जिथं 0 असेल ते बॅड प्रेडिक्टर असेल. ज्यावेळेस R=0 असेल बॅड प्रेडिक्टर असेल, डेटा कम्प्लिटली स्कॅटर्ड झालेला असेल. ओके, हे स्टँडर्ड पिअर्सन केंडाल वगैरे सांगेन पुढे काय आहे. ओके, स्लोपचा हा फॉर्म्युला आहे m y2 - y1 x2 - x1 हा स्लोपसाठीचा फॉर्म्युला आहे, लक्षात असू द्या. ओके, टू चेक लिनिअरिटी ऑफ इंडिपेंडंट व्हॅरिएबल विथ डिपेंडंट व्हॅरिएबल, हे रेंज आहे. या रेंजचा यूज करून पण तुम्हाला चेक करता येईल की दोघांमध्ये रिलेशन काय आहे, ते लाईक गुड प्रेडिक्टर आहेत, बॅड प्रेडिक्टर आहेत की निगेटिव्ह आहेत, की लिनिअरिटी एक्झिस्ट आहे का नाही. ओके, याचा यूज करून पण तुम्हाला फाइंड आउट करता येईल रेंज जर तुम्हाला माहिती असेल तर. ओके, देन हेच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मी सांगितलं ना कुठं काय यायला पाहिजे त्याबद्दल आहे. ओके, त्यानंतर 3 महत्त्वाच्या टर्म्स आहेत. ओके, कोरिलेशन, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन अँड कोव्हॅरियन्स, ज्या की इम्पॉर्टंट आहेत. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इंटरव्ह्यूवरना कन्फ्यूज करण्यासाठी हा क्वेश्चन विचारतोय. ओके, आणि आय कॅन से दॅट 70 to 80% लोकांना यामधला डिफरन्सेस माहिती नाही की कोव्हॅरियन्स काय आहे, कोरिलेशन काय आहे. ओके, सो तुम्ही ना या क्वेश्चनचे शिकार होऊ नका. जे क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर सो याचा आन्सर माहिती असू द्या किंवा तिघातला डिफरन्स बेसिक आहे जो माहीत असणं गरजेचं आहे. कोव्हॅरियन्स, कोरिलेशन आणि कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. सो फर्स्ट सांगतोय, लक्षात असू द्या, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. ओके, इट्स ऑल्सो फीचर सिलेक्शन टेक्निक्स. कीप इन माइंड, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इट्स ऑल्सो फीचर सिलेक्शन टेक्निक. द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आणि डेफिनेशन सांगतो आपण. द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इट्स अ स्टॅटिस्टिकल मेजर. ओके, एक स्टॅटिस्टिकल मेजर किंवा एक मेथड आहे असं ॲज्युम करा किंवा समजा, विच गिव्स द स्ट्रेंथ ऑफ रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, जे काय एक्स आणि वाय मधलं रिलेशन आहे ना, त्याची स्ट्रेंथ काय आहे हे डेनोट करायचं काम कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन देते. और सिम्पली कॅन से दॅट इट्स मेजर द स्ट्रेंथ ऑफ द रिलेशनशिप बिटवीन relative moments of the two variable, and the two variables are nothing but dependent and independent variable. That is all about the coefficient of correlation. Clear? First definition मी तर शॉर्ट मध्ये लिहून दिलेली आहे, तुमची इच्छा असेल तर 2 लाईन मध्ये लिहा, मी शॉर्ट मध्ये ऍड केली इथं. चालेल? हो सर. लक्षात असू द्या, यालाच नॉर्मल कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन पण म्हणतात. ओके, जे की आर ने डेनोट करतात, कॅपिटल आर और स्मॉल आर. ओके, यालाच पेअरसन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन पण म्हणतात. ओके, मी या भरपूर गोष्टी सांगतो, या ज्या गोष्टी तर मेन्शन केलेल्या नसतील. सो युअर टास्क इज टू नो, एकतर रनिंग नोट्स काढा किंवा याची रेकॉर्डिंग भेटेल, सो एकदा गो थ्रू करा. डोंट वरी, मी रेकॉर्डिंग देईन. भरपूर पॉईंट्स किंवा यामध्ये ना नोट्समध्ये काही गोष्टी नसतील ज्या मी सांगतो. तो युअर टास्क इज टू रेकॉर्डिंगमधनं गो थ्रू करा किंवा रनिंग नोट्स काढा. ओके, रनिंग नोट्स काढत असेल तर एखाद्या दुसरा पॉईंट मिस होऊ शकतो. सो वन्स गो थ्रू द रेकॉर्डिंग, तिथे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. इफ यू विश. नॉर्मल कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन म्हणतात, पेअरसन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन पण म्हणता येईल याला. देन याचा फॉर्म्युला असेल कोव्हॅरियन्स डिवाइड बाय प्रोडक्ट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन.
that is nothing but the coefficient of correlation, and that will be, we can simply define covariance divided by product of standard deviation, which I already mentioned. Okay, then covariance. Okay, covariance is nothing but which gives the which gives or define the direction of data. ओके, जे की तुमच्या डेटाची ना डायरेक्शन दाखवेन, आयदर इट विल बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याचं काम कोणी करेन तर कोवॅरियन्स करेन, विच गिव्स द डिरेक्शन ऑफ डेटा. थर्ड, कोरिलेशन. कोरिलेशन इज नथिंग बट विच गिव्स द डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. लक्षात घ्या, हे स्ट्रेंथ दाखवते आणि हे डिग्री दाखवते. ओके, डिग्री कोण दाखवते? कोरिलेशन, आणि कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन स्ट्रेंथ दाखवते. सो कोरिलेशन which gives the degree of relationship between the two variable, or which measures the degree of relationship between two variable. And yeah, but exactly काय होते यामध्ये, एक व्हॅरिएबल दुसऱ्यावरती कसं अफेक्ट करतोय हे कशामध्ये दाखवलं जाते तर रिग्रेशनमध्ये. तीन वेगळ्या गोष्टी आहेत. चौथी कोवॅरियन्स वाटलं तर ॲड करा. कोवॅरियन्स विच गिव्स द डिरेक्शन ऑफ डेटा or define the direction of data. क्लिअर झालं? येस सर. कोवॅरियन्स. ओके, स्पेलिंग तुम्ही पाहून गेल्यानंतर काय कमी जास्त असेल तर, बिकॉज आय एम नॉट टीचिंग इंग्लिश ग्रामर, आय एम टीचिंग डेटा सायन्स. ओके, रेंज -1 to +1 डेनोटेड बाय आर, जे रिसेंटली मी सांगितलं ते. त्यानंतर MSc RMSc जे इमेजमध्ये सांगितलं तेच आहे. बेस फिट लाईन, जी लाईन मॅक्झिमम डेटा पॉईंट्समधनं पास होतात. ओके, आणि मॅक्झिमम डेटा पॉईंटमधनं पास व्हायला पाहिजे आणि एरर मिनिमम असला पाहिजे. मॅक्झिमम डेटा पॉईंटमधनं पास होत असेल तर ॲक्युरसी विल बी हायर, एरर विल बी मिनिमम, आणि या अँड आवर रिक्वायरमेंट की एरर मिनिमम पाहिजे आणि ॲक्युरसी जास्त पाहिजे कोणत्याही मॉडेलसाठी. देन MAE. सो MAE इज नथिंग बट समेशन ऑफ YA - YP डिवाइड बाय N. ओके, हे मॉडमध्ये ते लक्षात घ्या. MAE मीन ॲब्सोल्यूट एरर, रूट मीन स्क्वेअर सांगितलेलं आहे, MAC पण सांगितलेलं आहे. सो इट इज कॉस्ट फंक्शन इन लिनियर रिग्रेशन, मग असे मी जे सांगितलं ते. आणि त्याचा फॉर्म्युला असेल समेशन ऑफ YA - YP स्क्वेअर डिवाइड बाय N. ओके, याला मग अशी म्हटलं कॉस्ट फंक्शन. देन आणखी याचा दुसरा फॉर्म्युला आहे यामध्येच. ओके, समेशन ऑफ YA - YP इज नथिंग बट SSC. SSC इज नथिंग बट YA - YP. राईट? आठवते काय झालं होतं मग सांगितलं होतं. हो सर. आणि SSCला तुम्ही काय म्हणतात आणखी? कशाला? SSCचे दोन नाव, SSR और RSS, जे काय असेल ते. ओके, ते असं ते दुसरं नाव आहे. त्याचं फॉर्म्युला आहे समेशन ऑफ YA - YP स्क्वेअर. पहा, समेशन ऑफ YA - YP स्क्वेअर SSCमध्ये आहे, आणि MScला गेला तर MScला पण तेच आहे, समेशन ऑफ YA - YP स्क्वेअर. बरोबर, म्हणजे दोघांची वरची टर्म कॉमन आहे. राईट? सो आय कॅन से की MScचा जो अंश आहे, वरचा भाग आहे न्यूमिरेटर, तो SSCची पूर्ण व्हॅल्यू आहे. राईट? MScचा जो अंश आहे तो SSCची पूर्ण व्हॅल्यू आहे. दॅट्स वाय MScला मला असं पण लिहिता येईल, MSc इज इक्वल्स टू SSC बाय N. राईट? SSC डिवाइड बाय N. बरोबर. ठीक आहे. सो बेस फिट लाईन कव्हर झालेलं. RMSc पण सांगितलं की MScला अंडर रूटमध्ये टाका, तुम्हाला RMSc मिळून जाईल. ओके, देन SSR, सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू रिग्रेशन. ओके, समेशन ऑफ YA - Y बार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही भरपूर आर्टिकल्स गो थ्रू कराल, भरपूर नोट्स वगैरे वाचाल, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, काही जण Y बार म्हणतील, काही जण डोक्यावरती वायच्या ते वरती आडवी लाईन देतील, कोणी Y मीन ही म्हणेल. ओके, काय म्हणायचं ती म्हणतील, तुम्हाला जे सोपं वाटते ना ते लक्षात ठेवा. ओके, आणि आय वुड लाईक टू सजेस्ट, एका कन्सेप्टसाठी ना 10 आर्टिकल रेफर करू नका, आत्ता सांगतो. ओके, जे तुम्हाला इझी वाटते ना ते फॉलो करा, कारण ॲट द लास्ट ना इंटरव्ह्यूमध्ये एवढं कन्फ्युजन होईल, हे वाय बार का आहे, वाय मीन का आहे, हे डोक्यावरती रेश काय, खाली लिहिलेलं बार का आहे, हे एकदम बार हे प्रेशर तर नसेल ना. ओके, सो डोंट गेट कन्फ्यूज, जे तुम्हाला इझी वाटतं, सोपं वाटतं ते करा. ओके, लास्ट मोमेंटला इट कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम, कारण ब्रेनची सवय आहे, ह्युमन ब्रेनची, की ते कॉम्प्लिकेटेड गोष्टींना लक्षात ठेवायला जात नाही. जे इझी वाचते ना इट कॅन इझिली ग्रास्प. राईट? ओके, सो जे तुम्हाला सिम्पल वाटतं, जे इझी वाटतं ते करा. नॉर्मल कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन, याचा फॉर्म्युला सांगितलं, कोवॅरियन्स डिवाइडेड प्रोडक्ट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. कोवॅरियन्स इज विच डिफाइन और गिव्स द डायरेक्शन ऑफ डेटा. व्हॅरियन्स इज नथिंग बट अंडर रूट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. हे स्टॅटचा पार्ट आहे, व्हॅरियन्स वगैरे. ओके,
variance is nothing but under root of standard deviation. Standard deviation is nothing but dispersion of data from its relative to mean. जे काय तुम्ही पाहता ते बेल शेप कर्व दाखवलं होतं आठवत असेल तर, त्या मीन लाईन Yes, पासून sir. जे काय तुमचं इकडे तिकडे डिस्पर्शन होत आहे दॅट कम्स अंडर द स्टँडर्ड डेविएशन. मोड तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे राईट. मोड इज नथिंग बट द मोस्ट रिपीटेड और फ्रिक्वेंटली ऑकर्ड व्हॅल्यू. मेड इज नथिंग बट द सेंट्रल व्हॅल्यू राईट. येस सर. येस. काय डाऊट यामध्ये जे काय झालं ते? नो सर. नो सर. सिम्पल आहे. आज जे काय झालं ते मी स्लाईडमध्ये काय राहिले का बघतो, आणि स्लाईड म्हणण्यापेक्षा या इमेजेसमध्ये मी सांगतो. सी, हे आता जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे न्यूमेरिकल फॉर्म्युले तुमच्या महत्त्वाचे नाहीत, बट तुमची इच्छा असेल तर गो थ्रू करा. सिम्पल आहे. कोरिलेशनचा हा फॉर्म्युला आहे. ही कोरिलेशनची कन्सेप्ट डेफिनेशनवरती आहे आणि हा फॉर्म्युला आहे. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. जर इच्छा असेल तर पाहून घ्या, बट नॉट मॅन्डेटरी. कोणी तुम्हाला हे कसं आलं विचारणार नाही, बट दे कॅन आस्क फॉर्म्युला. कसं आलं कोणी विचारणार नाही, बट फॉर्म्युला लक्षात असू द्या. ओके. देन हे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन मी जस्ट सांगितलेलं. कोव्हेरियन्स विच गिव्ह द डिरेक्शन ऑफ डेटा. हे पण कव्हर केलेलं मी. आणि हे जर क्लिअर नसेल तर हे ना यानं डिनोट करतात कॅपिटल आर और स्मॉल आर. लक्षात घ्या. रेंज ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. हे ग्रेडियंट डिसेंट वगैरे मी सांगेन तुम्हाला. ओव्हरशूट वगैरे बाकी आहे. सो हा जो पार्ट असेल ग्रेडियंट डिसेंटचा वगैरे, हा पार्ट तुमचा मी अपकमिंग लेक्चरला कव्हर करतो. चालेल? येस सर. काय डाऊट? नो सर. ठीक आहे. सो काय डाऊट नसेल तर आपण थांबायचं इथं. चालतंय सर. रेकॉर्डिंग आत्ताच शेअर करणार आहे ना सर? रेकॉर्डिंग जे काय आहे ना, सगळ्या रेकॉर्डिंग जे काय माझ्याकडे पेंडिंग्स असतील सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या भेटून जातील आत्तापर्यंतच्या. कारण रेकॉर्ड केल्यानंतर त्याला प्रोसेसिंग व्हायला जवळजवळ 30-40 मिनिट लागतात. दॅट वॉज की क्लास झाल्यानंतर ना लगेच त्याची रेकॉर्डिंग भेटत नाही. यू हॅव टू वेट फॉर दॅट. आणि प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कधी सेंड करेन त्यासाठी मी मुद्दामून विकेंडला सगळ्याच रेकॉर्डिंग अपलोड करतो. सो जुन्या जे काय पेंडिंग आहेत त्या रेकॉर्डिंग पण भेटतील आणि ही पण भेटून जाईल रेकॉर्डिंग. ओके. चालतंय सर. फक्त मेसेज करा रेकॉर्डिंग केल्यावर, कारण ते जरा फॅन्सी असेल